नमस्कार. ग्रंथ सूक्त सूत्र आद्य शंकराचार्य सत्र पहिलं पुस्तक 7वं. आजचं पुस्तक कैवल्य लेणं लीला गोळे. कैवल्य लेणं लीला गोळे हे पुस्तक जेव्हा जेव्हा मी हातात घेतो की वाचतो किंवा ग्रंथसूक्तमध्ये हा व्हिडिओ तयार करायचा म्हणून पुन्हा एकदा चाललं, त्यावेळेला दरवेळेला माझ्या मनामध्ये येणारा एक विचार असा की माणसाचा दगड होतो हा विकार, माणसाचा दगड होतो हा विकार, दगडाचा माणूस होतो हा संस्कार, पिंडे पिंडे मतिर्भिन्न हे तत्व लागू पडतं हा प्रकार, हे बदललं पाहिजे असं वाटणं हा परिस्थितीचा स्वीकार, हे सगळं फसतं तेव्हा होतो तो हाहाकार, आणि हे सगळं आपल्या बुद्धीनं, आपल्या कृतीनं, आपल्या संस्कारानं, आपल्या सहवासानं, आपल्या ज्ञानानं आणि आपल्या दूरदृष्टीनं बदलतो तो चमत्कार. मी पुन्हा म्हणतो की लीला गोळे यांचं कैवल्य लेणं हे पुस्तक, त्याचा विचार ज्या ज्या वेळेला माझ्या मनामध्ये येतो त्या वेळेला मला असं वाटतं की माणसाचा दगड होतो हा विकार, दगडाचा माणूस होतो हा संस्कार, पिंडे पिंडे मतिर्भिन्न असतं हा प्रकार, हे बदललं पाहिजे असं वाटणं म्हणजे परिस्थितीचा स्वीकार, हे सगळं फसतं तेव्हा होतो तो हाहाकार, आणि हे सगळं आपल्या बुद्धीनं, आपल्या कृतीनं, आपल्या संस्कारानं, आपल्या सहवासानं, आपल्या ज्ञानानं आणि आपल्या दूरदृष्टीनं बदलतो तो चमत्कार. असा बौद्धिक कृतिशील चमत्कार म्हणजे आद्य शंकराचार्य. आणि असा बुद्धीनं, कृतीनं, संस्कारानं, सहवासानं, ज्ञानानं आणि दूरदृष्टीनं बदलणारा, हा रक्ताचा थेंबही न सांडणारा पण क्रांतिकारक आणि अशा अर्थानं योद्धा संन्यासी असं व्यक्तिमत्व म्हणजे आद्य शंकराचार्य. आणि बरोबर अशाच आशयानं, अशाच पद्धतीनं एका कादंबरीच्या माध्यमातनं आद्य शंकराचार्य यांचं व्यक्तिमत्व उभं करणारं गणित म्हणजे लीला गोळे यांचं कैवल्य लेणं. स्नेहल प्रकाशननं हे पुस्तक प्रकाशित केलंय. एकंदरीतच 303 पानी असलेल्या या पुस्तकाची किंमत ही 300 रुपये आहे. याची पहिली आवृत्ती 21 जानेवारी 1984 रोजी प्रकाशित झाली. याची दुसरी आवृत्ती ही 3 जून 1988 साली प्रसिद्ध झाली. याची तिसरी आवृत्ती 26 एप्रिल 2001 मध्ये प्रकाशित झाली. याची चौथी आवृत्ती 18 एप्रिल 2011 रोजी प्रसिद्ध झाली. याची पाचवी आवृत्ती 23 जून 2016 म्हणजे सुमारे 10 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाली, जी आत्ता माझ्या हातामध्ये आहे. हे पुस्तक वाचत असताना मला राहून राहून ज्योत्स्ना देवधर आणि सुमती क्षेत्रमाडे यांनी योगी अरविंदांवरती लिहिलेल्या कादंबऱ्यांची आठवण झाली. हे मी सुरुवातीलाच नमूद करतो. लीला गोळे यांची लेखन शैली ही साधारणपणे एखाद्या आजीनं आपल्या लहान नातवंडांना गोष्ट सांगावी आणि मग वाढत्या वयामध्ये तीच गोष्ट वेगळ्या शब्दशैलीमध्ये वेगळ्या ठिकाणी भर देऊन मांडत राहावी, हा जो प्रकार असतो, नेमक्या अशाच लेखन शैलीचं उत्तम उदाहरण म्हणजे लीला गोळे यांचं कैवल्य लेणं. एका विशिष्ट पद्धतीची त्या आशयाला, त्या व्यक्तिमत्वाला साजेशी शब्दरचना आणि त्यातनं त्या त्या ठिकाणचा उभा केलेला भौगोलिक संदर्भ, हे लीला गोळे यांचं एकंदरीतच या पुस्तकातलं महत्वाचं लक्षण किंवा यश आहे. हा उल्लेख केल्या वाचून मला राहत नाही. एकंदरीतच आजच्या काळाचा त्या भूगोलाशी आणि आद्य शंकराचार्यांच्या वास्तव्याचा आणि भ्रमणाचा तिथल्या परिस्थितीशी असा हा घातलेला मेळ, यातनं एक वेगळाच साहित्यिक अद्वैतवाद लीला गोळे कैवल्य लेणं या आपल्या पुस्तकामध्ये उपस्थित करतात. एक साधं उदाहरण सांगतो की एरवी आपण कधीही न वापरणारा, पण ज्याला आपण सेल्फ एक्सप्लेनेटरी असं म्हणू, आपला अर्थ आपणहून स्पष्ट करतील असे गर्भगंधासारखे शब्द इथे येतात. आणि मग त्यातनं
आद्य शंकराचार्यांचे बोल ज्ञानगर्भ होते, असा एक वेगळाच सुरेख संदर्भ लीलाताई गोळे या पुस्तकामध्ये वारंवार देतात. ज्ञानगर्भ बोल हे एकमेव उदाहरण नाही, हे जाणीवपूर्वक सांगतो. पण त्या ठिकाणचे नेमके शब्दही या पुस्तकामध्ये येतात. केरळीय संस्कृतीमध्ये पुष्परचनेला पुविडल म्हटलं जातं, याचा नेमका उल्लेख या पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणात येतो. आणि नंतरच्या काळामध्ये केरळशी तसा सातत्यपूर्ण सहवास शंकराचार्यांचा राहत नाही म्हटल्यानंतर केरळीय पद्धतीच्या शब्दसंपदेकडनं हे पुस्तक हळूहळू लांब जायला लागतं. हाही वैशिष्ट्याचा भाग लक्षात घ्यावा लागतो. अशा पद्धतीनं जेव्हा या पुस्तकाचा आपण विचार करतो, त्यावेळेला लक्षात येणारी किंवा लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे या नात्या संदर्भात पूर्णपणाने इतर सगळ्या पुस्तकांपेक्षा लीलाताई गोळे, कदाचित ही कादंबरी असल्यामुळे असेल, एक वेगळ्या पद्धतीचा वाचक वर्ग डोळ्यासमोर ठेवल्यामुळे असेल, ह्या पुस्तकाचा वाचक हा सर्वसामान्य वाचक आहे, तो साधक नाही याचं पुरेसं भान लीलाताईंनी ठेवल्यामुळे असेल, अद्वैतवाद ही शंकराचार्यांची संकल्पना लीलाताई कथेच्या माध्यमातनं, कथानकाच्या माध्यमातनं, संवादाच्या माध्यमातनं प्रतिवादाचा उपयोग न करता मांडत जातात. त्याची मोजकी उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायचा माझा विचार आहे. कैवल्य लेणं या आपल्या पुस्तकात लीलाताई गोळे वेगवेगळ्या ठिकाणी अद्वैतवाद वेगवेगळ्या शब्दात मांडतात. जसा एका बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तशीच ही सृष्टी एका परमेश्वरात सामावलेली असते, याला अद्वैतवाद असं शंकराचार्य म्हणतात, असं एका संवादातनं लीलाताई इथं सांगतात. आणि मग या पार्श्वभूमीवरती सर्वम खल्विदम ब्रह्मम अशा पद्धतीचे उल्लेखही लीलाताई करायला विसरत नाहीत. हा प्रसंग जेव्हा जेव्हा मी या पुस्तकात वाचतो, त्यावेळेला आपल्या लहानपणी आपल्याला शिकवलेला संस्कृत सुभाषित किंवा श्लोक माझ्या नकळत मला आठवायला लागतं. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. अशा पद्धतीचं गणित म्हणजे अद्वैतवाद असतो का? की मी कोणालाही नमस्कार केला तरी तो केशवापर्यंत पोचेल, असं गणित आहे का? आणि मग एकंदरीतच शंकराचार्यांनी जी विविध स्तोत्र लिहिली, त्यात शंकराच्या खालोखाल विष्णू किंवा कृष्ण येतो, मग अशाही अर्थी तो केशवी अद्वैतवाद होतो का? हा विचार करायला लीलाताई आपल्याला भाग पाडतात. मग लीलाताई कथानकाच्या एका ओघामध्ये असं म्हणतात की सृष्टीला वेगळं अस्तित्व नसतं, ही निर्माण झालेली सृष्टी आपल्या अज्ञानानं स्वतंत्र आहे असं आपल्याला भास होतो, आणि ती ब्रह्मापासून वेगळी असल्याचं भासमय आवरण तिच्यावर पडतं, त्याला माया असं म्हणतात. माया अद्वैतवादाची इतकी सोपी व्याख्या मी आजपर्यंत दुसरीकडे कुठेही वाटलेली नाही. पण ही माया फसवी नसते, पण त्या मायेमुळेच सृष्टी वैविध्यपूर्ण वाटते आणि ती ईश्वरापासून वेगळी वाटते आणि ती ईश्वरानंच निर्माण केलेली असते. हाही अद्वैतवाद हे शंकराचार्यांचं निसर्ग प्रेम, शंकराचार्यांची नदी स्तुती ही वेगळ्या माध्यमातनं लीलाताई गोळे आपल्या कैवल्य लेणं या पुस्तकात मांडत असतात. केवळ अशा पद्धतीची साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक इतकीच बाजू शंकराचार्यांची लीलाताई या पुस्तकात मांडतात असं मात्र नाही. अद्वैतवादाचा पारू जरी सोडला तरी तुम्ही तुमचं आराध्य दैवत बदलू नका, फक्त तुमचा दृष्टिकोन बदला. हे जे गणित असतं हे वेगळ्या पद्धतीनं या पुस्तकामध्ये वारंवार येतं. अद्वैतवाद किंवा संन्यस्तपणा याचा अर्थ क्रियाशून्यता नाहीये. तुम्ही सतत कार्यरत व्हा आणि तुमच्या बरोबर राष्ट्राचाही उद्धार करा. निष्क्रिय संन्यास हा हिंदू धर्म नाही. हे आद्य शंकराचार्यांच्या वर्तनातनं किती वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत राहतं. हाच मुळी लीलाताई गोळ्यांच्या कैवल्य लेणं या कादंबरीचा गाभा आहे. निष्ठेनं केलेलं स्वकर्म म्हणजे परमार्थाचं साधन आहे, आणि अशा पद्धतीचा निष्काम कर्मयोग हा भक्ती मार्गाच्या आड येत नाही. दोन्हीही एकाच वेळी एकाच क्षणी तितक्याच एकाग्रपणे करता येतो आणि साधता येतो, आणि म्हणून ते कैवल्य लेणं असतं असं मनापासून त्या म्हणतात. या बाबतीत विचार करत असताना या पुस्तकाच्या उत्तरार्धात जाताना
एक मोजकं आणि नेमकं वाक्य लीलाताई गोळे कैवल्य लेणं या आपल्या पुस्तकामध्ये लिहून जातात. शंकराचार्यांच्या आजारपणाविषयी असं म्हणतात, त्यांच्या शिष्यांच्या मनामध्ये ती शंका येते अशा पद्धतीने तो प्रसंग रंगवतात. आपल्याला कल्पना आहे की आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावरती काही एका त्यांच्याच शिष्यांनी केलेल्या गमती जमतीमुळे, मला तो शब्दप्रयोग व्हिडिओत घ्यायचा नाहीये म्हणून जाणीवपूर्वक टाळलाय, त्यांना काही शारीरिक व्याधी होते, त्यांना त्याचा खूप त्रास होतो. त्या काश्मीर प्रसंगामध्ये त्याचा उल्लेखही आहे. आणि त्यावेळेला लीलाताई एक वाक्य लिहून जातात, अवतारी पुरुषांना जन्मच नसतो तर मृत्यू कुठून असणार. हे वाचत असताना परशुराम, शंकराचार्य, गजानन महाराज अशी वेगवेगळी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर येत असतात. म्हटलं तर साहित्यिक स्वातंत्र्याचा उत्कृष्ट नमुना, पण त्याच वेळेला आशयाशी एकनिष्ठता, असं आद्य शंकराचार्य यांच्या जीवनाविषयीचं मराठीतलं एक महत्वाचं पुस्तक. तुमच्या असं लक्षात येईल की स्तोत्राची पहिली 4 पुस्तकं केल्यानंतर 5वं पुस्तक आपण घेतलं, ते इंग्रजी होतं, माधव विद्यारण्य यांचं शंकर दिग्विजय. त्याच्यानंतर जगद्गुरु श्रीमान शंकराचार्य हे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचं हिंदी पुस्तक घेतलंय. आणि आज आद्य शंकराचार्यांच्या जीवनाविषयी महत्वाचं असं या सत्रातलं 7वं पण पहिलं मराठी पुस्तक कैवल्य लेणं, लेखिका लीला गोळे. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.